फुलटॉस बॉल इन फील्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये हा बॉल. तन्वीर तिथे होते, झेल टिपतील आणि आली सफलता. फलंदाज बाद. योगेश या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज मनोज मैदानावरती दाखल होत आहेत. सलामीवर ऑलरेडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता या ठिकाणी आल्यात आणि एकच धाव धावपलकावरती आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ अतिशय बॉलची पुढे होती आणि इतक्या पुढच्या लेंथच्या बॉलला आडव्या बॅटने खेळणं थोडंसं कठीण काम आहे आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं. तुमची आय साईड खूप चांगली असणं गरजेचं आहे. आय साईड जर तुमची चांगली असेल तरच इतक्या पुढच्या लेंथच्या बॉलला तुम्ही आडव्या बॅटने खेळू शकता. अप्रतिम फटका आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल आहे आणि तोपर्यंत 2 धावेंचा प्रयत्न झालाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धावा आता धावपलकावरती आहेत. राहुल यादव बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. सलामीर दोघंही तंबूच्या आसऱ्याला अगदी पहिल्याच 2 बॉलवरती परतलेत. पुढचा बॉल सफल होऊन या बॉलला खेळले, स्वीप केलंय आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. कमालीचं टायमिंग. धावा मिळतील 4. चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन होती आणि कमालीचा स्वीपचा फटका आपण पाहिलाय. 4 धावेनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 7. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट इथे आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 7. 2 गडी बाद झाले. 7 धावा धावफलकावरती वावळलेली टीम. सात धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 8. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल शरीरावरती आदळलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये पोहोचलाय. तोपर्यंत संधी आहे 1 धावेची आणि लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. आठ धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 8. 9 धावा माफ करा धावपलकावरती आहेत.
पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. हा बॉल देखील वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट आल्यात, परंतु वावळोली संघ देखील इथे पुनरागमन करतोय. डावाला सावरण्याचं काम या 2 बॅटरने मैदानावरती केलंय. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, खाली इलाका आणि तिकडे हा फटका खेळलेत क्षेत्ररक्षक. ओव्हर रन झालेत आणि बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषच्या पलीकडे. इथे नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे आणि क्षेत्ररक्षकाचं नशीब मात्र फुटलंय. बॉल सीमारेषच्या पलीकडे, चौकार. अप्रतिम फटका होता. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते, परंतु जितका चांगला फटका ना तितकं चांगलं क्रेडिट त्या फटक्याला मिळाले. 4 धावा देखील या ठिकाणी अर्जित झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय. गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने पोहोचलेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. आणि वावळोली टीमने हा डाव आता सावरलाय, कारण पहिल्या 2 विकेट सुरुवातीला पहिल्या 2 बॉलमध्ये गेल्या होत्या. 1 धावसंख्या धावफलकावरती होती, त्यावेळेस 2 विकेट गेल्या होत्या आणि आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या दरम्यान 14 धावेंची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन. पुन्हा एकदा शरीरावरती बॉल आदळलाय. फुलर लेनचा बॉल होता, परंतु डीप झाला फलंदाजाच्या दिशेने. लेग बाईटच्या माध्यमातून आलेली 1 धाव एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल आता इथे डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 16. 2 गडी बाद झालेत आणि इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल वावळोली संघाला. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक, परंतु पाण्यापेक्षा आता महत्त्वाचा जो मॅसेज आहे तो मात्र पास केला जाईल. पुढच्या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि इथे पास स्कोर काय असेल हाच विचार मात्र मैदानावरती झाला असेल. 16 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. पुढच्या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हे चित्र देखील पाहायचंय. 16 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक सरळ त्यांना शोधलंय आणि आली आहे आणखी एक सफलता, विकेट. नवीन फलंदाज धनराज आता मैदानावरती पोहोचलेत. आलेल्या पहिल्याच बॉलने सरळ बॅटने या ठिकाणी हा फटका खेळलेत
आणि बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. धनुष्यातून जसा बाण निघतो तसा बॅट मधून हा बॉल निघालाय आणि सरळ या बॉलने सीमारेषा गाठली. कमालीचा फटका. 4 धावा आपल्या संघासाठी आल्या आल्या वसूल केल्यात आणि डगआउट मधून ते सेट होऊन आलेत. त्याचा प्रत्यय मात्र मैदानावरती पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालाय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका खेळत डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत काऊ फेजला. बॉलच्या दिशेने ते आलेत. तोपर्यंत मिळेल 1 धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 21 धावा धावफलकावरती. वावळवली संघ इथून मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. माहिती आहे सुरुवातीला विकेट्स जरूर गेल्यात परंतु आता मधल्या फळीतील जे फलंदाज आहेत त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. चांगलं धावफलक इथे सजवावं लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला आव्हान द्यायचं असेल तर धावा बनवणं गरजेचं आहे. लॉफ्टर केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल तर टिपला गेलाय परंतु मे बी चेक केलं जाईल. फलंदाज बाद आहेत. चांगला झेल आपण पाहिला सीमारेषेनजीक. उत्तम बॉडी बॅलन्स खेळाडूंचा पाहायला मिळाला आणि अप्रतिम हा झेल होता. अफलातून कॅच. विकेट आली. फलंदाज बाद. आणि निश्चित ओम साई MTCच्या कॅमेरामॅनचे देखील कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत कॅप्चर केलं आणि तदनंतर ही गोष्ट आपण क्लिअर करू शकलो की तिथे फलंदाज बाद झालेत. अप्रतिम कामगिरी कॅमेरामॅनची देखील पाहायला मिळाली. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. नवीन फलंदाज क्रमांक 6 वरती प्रशांत दाखल झालेत. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम. कमालीचा क्रॅकिंग हा फटका होता आणि बॉल गेलाय 6 धावेंकरता षटकार. लॉंग ऑफ मध्ये जरूर खेळाडू होते परंतु वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने हा बॉल ट्रॅव्हल झाला एरियल रूटने. अप्रतिम हा षटकार आहे. सरळ बॅटने फी मध्ये हा फटका खेळले होते आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत खूप उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश परंतु हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. 33 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल
ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहिलाय डॉट बॉल. धावफलकावरती धावा आहेत 33. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. 33 धावेंपर्यंत मजल मारली. वावळुली संघाने सुरुवात जरूर अडकळत त्यांची झाली होती, परंतु प्रशांत यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके, एक चौकार आलाय फलंदाज धनराज यांच्या बॅटमधून आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 33. शेवटचे 5 बॉल अद्याप शिल्लक या खेळाच्या पूर्वार्धामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम षटकार. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्ले अँड मिस. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. अगोदरच्या बॉलवरती फलंदाजाने वार केला, परंतु पुढच्याच बॉलवरती गोलंदाज देखील पलटवार करतायत आणि हेच क्रिकेटच्या खेळाचं सौंदर्य आहे. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, परंतु पुढच्याच बॉलवरती गोलंदाजाने देखील पुनरागमन केलंय. 39 धावा धावफलकावरती आहेत. धनराज स्ट्राइक एंडवरती. शफल झालेत ऑन साइडला. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला खेळताय. क्षेत्ररक्षकांच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 43 धावा धावफलकावरती. डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम धनराज करतायत. धनराज आणि प्रशांत या जोडीने मात्र कमालीची बॅटिंग केली आहे मैदानावरती. आवश्यकता होती त्यांच्या संघाला. सुरुवातीला 2 विकेट पहिल्या 2 बॉलवरती आल्या होत्या, ज्यावेळेस संघाची धाव केवळ 1 होती आणि तिथून मात्र चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. 4 बाद 43 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद 43 धावा धावफलकावरती. प्ले अँड मिस. दोन्ही बॅटर एकाच एंडला. फलंदाज इथे मात्र धावबाद होतील. आली आहे विकेट. नवीन फलंदाज प्रसाद मैदानावरती दाखल झालेत. अंतिम बॉल फेस करण्यासाठी प्रशांत सज्ज आहेत. शेवटचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सरळ बॅटने दूरवरती या बॉलला पाठवलंय. कमालीचा स्ट्रोक. शेवट या डावाचा गोड केलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 49. 49 50 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 50 इज द टार्गेट. सरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव. दोनही संघाचे संघनायक. विनंती आपण टॉससाठी या. मावू 11 शिवशक्ती कडाव आणि सरवली बी दोनही संघांचे संघनायक. आपल्या विनंती आपण टॉससाठी या.
शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईलच. नेक्स्ट महत्वपूर्ण मॅच यानंतर आपल्या भेटीला. शिवशक्ती कडाव संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतील पुढच्या मॅच मध्ये. चला फलंदाज मैदानावरती पाठवा विनंती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश पहिल्याच बॉल वरती पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती सफलता या ठिकाणी अर्जित केली. कल्पेश यांनी चांगला बॉल टाकला आणि तिथे मात्र रोम नव्हता ऑफस्टम्पच्या बाहेर. पॉइंटच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला शोधलंय आणि आली पहिली सफलता. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. राहुल मैदानावरती दाखल होत आहेत. 50 धाव्यांचं मोठं लक्ष आहे परंतु लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली राहिली नाहीये. अगदी पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत फलंदाज. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळत डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 2 खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. 2 धावांचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट देखील होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती धावा आहेत 2. एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 50 धाव्यांचं मोठं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील मैदानावरती. पुढचा बॉल हवेत बॉलला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग ऑफचे खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावांची पुन्हा एकदा संधी असेल आणि दोन्ही फलंदाजांनी अतिशय आरामात 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 50 धाव्यांचं मोठं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटिंग करणारी टीम करते.
बॅकफुटला गेलेत हलक्या हाताने बॉलला गाईड करतायत निर्माण क्षेत्रामध्ये. एका धावेचा प्रयत्न झाला, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि धाव फलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 5 धावा धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. यावेळेस देखील फटका चांगला अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय काऊ फेजला. एका धावेचा प्रयत्न असेल आणि एक धाव अगदी सहज पूर्ण देखील झाली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. अठरा बॉल मध्ये 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावांची आवश्यकता आहे 44. अप्रतिम भटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग केलाय आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. धावा मिळतील 4. चौकार. दहा धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ची सुरुवात चौकारानं झाली आहे. यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल ट्रॅव्हल झालाय. गॅप मधून हा चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या पॉवर प्लेच्या, परंतु सेकंड ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार या ठिकाणी आलेले आपण पाहतोय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कदाचित बॅट सोबत संपर्क नव्हता आणि त्याचमुळे फलंदाज तिथे बालंबाल बचावलेत. लगातारचे 2 चौकार तिथे आले होते आणि त्यानंतर हा डॉट बॉल देखील येतोय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. प्ले अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 नेत्रदीपक फटके आपण पाहिले. एक कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल होता. पुल करत असताना चौकार आला, परंतु पुढचे 2 बॉल गोलंदाजाने पुन्हा एकदा आपल्या नावावरती केलेत.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे फलंदाजाचा आणि त्याचमुळे पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. लगातारचे 3 बॉल या ठिकाणी डॉट आलेत. शेवटचा बॉल अद्यापही शिल्लक या षटकामधला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल वाईटच्या माध्यमातून. अजूनही 35 धाबा या ठिकाणी बनवायच्यात. 15 धाबा धावपलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत 13 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. अमोल बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. झेल टिपला गेलाय आणि आणखी एक सफलता. फलंदाज बाद. बॉल शिल्लक आहेत 12 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 35. विकेट. बारा बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 35 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्यांना दिली घरपोच सेवा. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. 11 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जीवन मैदानावरती दाखल होत आहेत. 35 धावा अजून देखील बनवायच्यात. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ फेजला 1 धावेची प्राप्ती होईल आणि 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. 50 धाव्यांचं मोठं लक्ष होतं आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 16. यावेळेस देखील हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय बॉल थोडासा. 1च धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लिडिंग एज फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये सरळ पुन्हा एकदा बॉल जाईल आणि विसावेल. विकेट. फलंदाज बाद.
बॅकफुटला गेलेत आणि बॉलला मात्र खेळलेत. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हा बॉल डॉट असेल आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. ऑफ्टनच्या बाहेर हा बॉल आहे. वाईड बॉल. नयन मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल वाईड. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. ऑफ्टनच्या बाहेर हा देखील बॉल, परंतु डॉट असणार आहे. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 31 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 5 बॉल 31 धावेंची आवश्यकता आहे. वावळवली टीमने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये धावफलक खूप वेगाने पुढे गेला आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती वावळवली संघ उभा आहे. 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 31 धावेंची आवश्यकता आहे. आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. पुढचा बॉल डाऊन दिले. एक वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. यावेळेस आणखी एक वाईड बॉल आहे. बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत. याचा निकाल मात्र, याचा परिणाम सामन्याच्या निकालावरती होणार नाही ही गोष्ट निश्चित आहे, परंतु 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हवेत बॉलला खेळलेत. गोलंदाज अंदाज लावतायत. हॉट अँड बोल्ड. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. पुढचा बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत, परंतु निर्जन स्थळी नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला. एका धावेचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण देखील होईल आणि औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे.
वावलोली टीम विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती पोहोचली या सामन्यामध्ये आणि क्वालिफायर मॅच मध्ये वावलोली टीम पोहोचली, शेवटच्या बॉलवरती आली आहे सफलता. वावलोली टीमचं अभिनंदन आपण करूयात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय आणि तितकंच कौतुक या ठिकाणी तळेगाववाडी संघाचं देखील केलं पाहिजे. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आणि आता आपण जाऊयात नेक्स्ट मॅचकडे, जिथे आपल्याला सरवली बी टीम खेळताना पाहायला मिळेल. कडाव संघ